जैन मित्रांनो, तलाठी भरतीबद्दल खूप मोठी अपडेट आलेली आहे, ज्या की 2471 जागांची खूप मोठी अशी भरती होणार आहेत. तर त्याची जाहिरात कधी येईल, त्या भरतीची प्रोसेस कुठपर्यंत आली, चंद्रकांत बावनकुळे साहेब जे आपले महसूल मंत्री आहेत ते या भरतीबद्दल काय बोलले, जाहिरात कधी येईल, प्रसिद्ध होईल, तर त्याबाबतची सर्वची सर्व आपण माहिती या व्हिडिओमार्फत बघणार आहोत. तर त्यासाठी व्हिडिओला थोडीफार पण स्किप न करता, ते लोकमतचा एक लेख आहे, त्यामध्ये चंद्रकांत बावनकुळे साहेबांनी पत्रकार परिषदेमध्ये या आपल्या तलाठी भरतीबद्दल काय म्हटलेले आहे, तर ते आपण सविस्तरपणे बघू. त्यामुळे व्हिडिओला स्किप न करता बघा. आणि तलाठी भरतीबद्दल आणखी काही अपडेट जर येत असतील तर मी तुमच्यापर्यंत अचूक पोहोचवण्याचा प्रयत्न करेल. त्यामुळे आपल्या व्हिडिओला सबस्क्राईब करा, जेणेकरून तुमच्यापर्यंत माझा समोरचा व्हिडिओ पण येईल. तर आता आपण बघूयात लोकमतच्या लेखमध्ये तलाठी भरतीबद्दल काय अपडेट आलेली आहे, तर ते आपण बघूयात. आता डिसेंबरमध्ये तलाठी भरतीचे वारे, 71 रिक्त पदांमुळे मिळणार पेसा क्षेत्रालाही दिलासा. जळगावचा लेख आहे हा. जळगावला 71 जागांची भरती होणार आहे आपल्या तलाठी भरती. तर त्याबाबत आहे राज्यभरात 2018-19 आणि 2023 नंतर तलाठींची पदे भरली गेली नाहीत. मात्र जिल्हा प्रशासनाला मित्रांनो सांगतो व्यवस्थित. तर राज्यभरात 2018-19 आणि 2023 नंतर तलाठ्यांची पदे भरली गेली नाहीत. मात्र जिल्हा प्रशासनास अनुकंपधारकांना संधी दिल्याने जिल्हा प्रशासनाला काहीसा दिलासा मिळाला. तशातच महसूल मंत्र्यांनी तलाठी भरतीची प्रक्रिया हाती घेतली जात असल्याचे जाहीर केल्याने तर आपल्या महसूल मंत्र्यांनी चंद्रकांत बावनकुळे साहेबांनी आपली तलाठी भरतीची प्रक्रिया ही हाती घेतलेली आहे. तर हे लवकरच जाहिरात प्रसिद्ध होऊ शकते. तर त्याबाबत आता समोर काय बोलतात ते की जाहीर केल्याचे जिल्ह्यात 71 रिक्त पदांसाठी डिसेंबर अखेरीस भरती प्रक्रिया सुरू होणार आहे. डिसेंबर अखेरीस आपली भरती प्रक्रिया सुरू होण्याची दाट शक्यता आहे. यामध्ये क्लिअरपैकी सांगितलेलं आहे की डिसेंबर अखेरीस भरती प्रक्रिया सुरू होणार आहे. त्यामुळे अतिरिक्त गावांचा पदभारातून अनेक तलाठ्यांना मुक्ती मिळणार आहे. सोबतच आता समोर बघू आता काय म्हटलेत. तर राज्यात महसूल विभागात सुमारे 3000 पदे रिक्त आहेत. त्यातही सर्वाधिक 2471 रिक्त पदे तलाठ्यांची असल्याने सध्या स्थितीत एका तलाठ्याकडे 3 ते 4 गावांचा कारभार दिला गेला आहे. प्रत्येक गावाला आठवड्यातून एक दिवस तलाठी जातो. अनेकदा एखाद्या गावात तलाठी 15 दिवसांतून एकदाच येतात. त्यामुळे शेतकऱ्यांना चावडीच्या पायऱ्या किमान 4 वेळा चढाव्या लागतात. तलाठ्यांचा भार हा अनेकदा कोतवालांवर देखील पडतो. तर असा यामध्ये सर्व काही माहिती दिलेली आहे. पेसाबद्दल पण दिलेली आहे. पेसा क्षेत्रात कंत्राटी नियुक्ती. पेसा क्षेत्रात गतकाळातच देण्यात आलेल्या नियुक्त्या कंत्राटी पद्धतीने आहेत. पेसा क्षेत्रातील नोकर भरती संदर्भातील बाब न्यायप्रविष्ट असल्याने न्यायालयीन निकालाच्या अधीन राहून या नियुक्त्या दिल्या जात आहेत. नव्या भरती होणाऱ्या तलाठ्यांना कंत्राटी पद्धतीने नियुक्त्या मिळणार असल्या तरी पेसा क्षेत्रातील गैरसोयी दूर होणार आहे, असं यामध्ये सविस्तरपैकी स्पष्ट केलेलं आहे. तर जिल्ह्यातील तलाठी पदांची सद्यस्थिती आपण बघणार आहोत. मंजूर पदे 659, सेवारत 593, पेसा क्षेत्र 23, सेवारत 18, रिक्त पदे 61. राज्याला सर्वाधिक महसूल देणाऱ्या तलाठ्यांवरील भार कधी कमी होणार असा गहन प्रश्न निर्माण झाला आहे. दुसरा पॉईंट आहे यातला. राज्यात गेल्या काही महिन्यांपासून रिक्त असलेली ग्राम महसूल अधिकाऱ्यांची अर्थात तलाठ्यांची 17,000 पदे भरली जाणार आहेत. राज्यात गेल्या काही महिन्यांपासून रिक्त असलेली ग्राम महसूल अधिकाऱ्यांची अर्थात तलाठ्यांची 1700 पदे भरली जाणार आहेत. त्यासाठी शासनाच्या वतीने प्रक्रिया सुरू करण्यात आली असल्याची माहिती महसूल मंत्री चंद्रकांत बावनकुळे यांनी दिली. त्यामुळे स्पर्धा परीक्षा अभ्यासक उमेदवारांना डिसेंबर अखेरीस आनंदाची बातमी मिळण्याची शक्यता सूत्रांकडून व्यक्त होत आहे. म्हणजे आपली एकंदरीत जर विचार केला तर डिसेंबरच्या अखेरीस आपली तलाठी भरतीची जाहिरात येऊ शकते. तलाठी भरतीची पूर्ण प्रक्रिया डिसेंबर अखेरीस चालू होण्याची दाट शक्यता आहे, असे स्पष्टपणे चंद्रकांत बावनकुळे साहेबांनी महसूल मंत्र्यांनी सांगितलेले आहेत. जय हिंद.